आमचं भाग्य आहे या ठिकाणी. कर्जत शहराच्या बाबतीमध्ये मगाशी कॉमेंटेटरमधून बोलत असताना कर्जत शहराचा विकास करण्यासंदर्भात आम्ही एक वेगळं ध्येय, एक वेगळं विजन या कर्जत शहराच्या बाबतीमध्ये आखलेलं आहे. जसं की विठ्ठलाची मूर्त असेल, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार असेल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल, अनेक छोटी मोठी कामं असेल, नदी संवर्धनाची कामं असेल, सध्या सुरू असलेली कर्जत शहराची पाणी पुरवठा योजना असेल, ही अत्यंत चांगल्या पद्धतीची ही योजना आणि चांगली चांगली कामं आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित संपूर्ण आमची कर्जत शहराची शिवसेनेची टीम या ठिकाणी, माजी नगरसेवक प्रसाद डेरवणकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित, संपूर्ण शिवसेनेच्या वतीने ही संपूर्ण कामं एकदम चांगल्या पद्धतीने केली जातात. आणि आत्ताच नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही काटेकी टक्कर असून सुद्धा तब्बल 9,000 मतं या कर्जत शहरातून मिळून देण्यामध्ये ह्या इथं उपस्थित सर्व सिंहाचा वाटा या सर्व आमच्या शिलेदारांचा आहे. आणि तब्बल 1,500 मतांचा लीड आमदार साहेबांनी या कर्जत शहरातून मिळून देण्यामध्ये माझ्या संपूर्ण कर्जत शहरातील शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा या ठिकाणी आहे. आणि अजय सारखे सर्व शिलेदार, नदीमबाई सारखे शिलेदार, प्रसाद असेल, आपला राकेश असेल, संपूर्ण टीम आमची, आकिब असेल, संपूर्ण टीम, केतन असेल, या सर्व टीमच्या माध्यमातून चांगलं काम आम्ही कर्जत शहरामध्ये करतोय. कर्जत शहराची आमची टीम ही टीम नव्हे तर एक महाभारत जिंकण्यासाठी जी रणनीती केली गेली होती अशी ही 5 पांडवांसारखी ही आमची टीम आम्ही कर्जत शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये करतोय. येत्या काळामध्ये सुद्धा अजून चांगलं नियोजन या कर्जत शहरामध्ये कर्जतच्या विकासासाठी कसं करता येईल या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण एकत्र पद्धतीने चांगलं काम करूया. आणि मी आजच्या या रजेनिमित्त अजयला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारचं एक उत्कृष्ट नियोजन आणि या म्हणजे वडिलांच्या नावाने भरवली गेलेली स्पर्धा कशा पद्धतीची असली पाहिजे, एक चांगलं उदाहरण अजयने या ठिकाणी आपल्याला गाठून दिलेलं आहे. आणि चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं मी खूप साऱ्या अजयला शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संकेत सर, अगदी थोडक्या शब्दात या ठिकाणी वक्तव्य केलंय आपण. खरं तर कर्जत नगर परिषदेमध्ये आपण आहोत आणि गेल्या वर्षी जरा निवडणुकीची रणधुमाळी होती, परंतु यंदा पुन्हा एकदा कर्जत नगर परिषदेची सर्वात मोठी स्पर्धा आदरणीय आमदार साहेब, वाढदिवस 7 एप्रिलला आहे आणि यंदाही 5, 6, 7 एप्रिलला ॲडव्होकेट संकेतजी बासे घेऊन येत आहेत कर्जत नगर परिषदेतील खेळाडूंसाठी अंडर आमची प्रीमियर लीग KPLचं दुसरं सीझन तुमच्या भेटीसाठी येते. थोड्याच दिवसांमध्ये KPLची लिंक आणि त्या खेळाडूंचे फॉर्म सुटतील आणि 5, 6, 7 तारखेला ती लीग असेल. आणि राकेश दळवी साहेबांचं देखील वाढदिवसाच्या निमित्ताने कदाचित तारीख थोडी पुढे मागे असेल, परंतु नक्कीच कबड्डीची स्पर्धा देखील राकेश दळवी साहेब घेऊन येतील. असा आमदार साहेबांचे सर्व शिलेदार मोठमोठ्या स्पर्धा आपल्यासाठी घेऊन येत आहेत. ॲडव्होकेट संकेतजी बासे साहेब यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती नोंदवली, त्यांच्या मनापासून आभार. आणि त्याचबरोबरीने सन्माननीय गणेश नाना पालकर साहेब, आपलेही मनपूर्वक आभार. अजयजी दिघे साहेबांच्या वतीने मी दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आता जशी मासला होईल सुरुवात, या पण जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप बोराडे सर. हॅलो चेक. चला जाऊया मॅच कडे. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 आपण अनुभवत आहे. आणि या ठिकाणी ज्यांचा आधार अजय दिघेंवरती पाहायला मिळाला, अर्थात संगीतजी भासे सर, त्यानंतर नाना पालकर, त्यानंतर नदीमबाई खान, ही मान्यवर मात्र या ठिकाणी रजा घेत आहेत. आपला या ठिकाणी स्वागत आणि आभार आहे. जाऊया मॅच कडे. एक बिग फाईट जरूर पाहायला मिळते. अगदी गेट परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता तो मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाचा. काय दमदार परफॉर्मन्स होता पहिल्या मॅच मध्ये. 4 षटकांचा हा सामना असेल नियमानुसार, याची नोंद घ्या दोन्ही टीमने.
सेकंड फेरी 4 ओव्हरची, त्यानंतर तिसरी फेरी आपल्याला या ठिकाणी 3 ओव्हरची पाहायला मिळाली आहे. पंकजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला आता मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया आपण. अगदी चार षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकीकडे कल्पेश तर दुसरीकडे कौशल के फॅक्टर कडाव संघाचं मैदानात पाहायला मिळालं आणि गोलंदाजी मार्क वरती अर्थातच क्षितिजा 11 जय हनुमान डवलेपाडा टीम कडून गोलंदाजी करताना दिसेल सचिन केवणे. बऱ्याचशा अंशी या दोन्ही टीम मध्ये संघर्ष पाहायला मिळालेला आहे. परंतु पाहूया आज या कर्जतच्या नगरीत हे दोन्ही संघ चांगला फटका, ज्या फटक्यांसाठी ज्या बॅटिंगसाठी ओळखला जातो तो कल्पेश साळुंके, ज्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार, ब्रँडेड सिक्सर. षटकार जरूर आलाय. फार चांगली रणनीती मैदानात आखतोय. सावध पावित्र्याचा फटका. इथे मात्र कल्पेशने जाणलं की फटका जरूर केलाय. बॉल तितका नजाकत मध्ये होता. त्यानंतर मात्र फटकाच्या दिशेमध्ये केला तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे आणि त्याच पद्धतीचा फटका केला. स्वतःला सुद्धा बचाव करतोय. पहिल्या बॉल वरती काय दिमागदार ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. ही खासियत आहे कल्पेश साळुंकेची. परंतु आता सचिन सुद्धा या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल. उचलण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. षटकार आल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. दुसऱ्या बॉलवरती सावध पावित्र आला, परंतु यावेळी मात्र डॉटची संगत आहे. फटका सजवलाय. गॅप शोधले. आउटफील्ड फास्ट होते क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये शर्यत, परंतु इथे मात्र शर्यत जिंकले ते फिल्डरने. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. 4 बॉलचा तरार आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावर. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 एक बिग फाईट आपल्या जरूर भेटीला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. इथे मात्र डॉटची संगत आहे. फटका सजवलाय पुन्हा एकदा कल्पेशने. यावेळी बॉल जाईल लॉंग ऑन रिजन मधून 4 धावांसाठी चौका.
विकेट अगदी चांगला मारा करण्यासाठी सज्ज झालाय रण मशीन सध्या मैदानावरती आहे. पहिल्या षटकामध्ये संधी मिळाली नव्हती कौशल गुरवला, परंतु यावेळी आता संधी आहे. पहिला बॉल जरूर डॉट आलाय. फटका सजवला जातोय. यावेळी मात्र ऑनसाइडचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एकच धाव वैयक्तिक धावसंख्येचा श्री गणेशा करतोय. तो मात्र कौशल फिकी चुकली होती, कलेक्शन चुकत होतं, अशा परिस्थितीत मात्र अतिघाई होत होती. हा सगळा प्रकार पाहायला मिळतोय मैदानावरती. परंतु यावेळी मात्र एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. सोची समजी साजिश अगदी मी तर म्हणेल एक चांगलं प्लॅनिंग दोन्ही टीमच्या बाबतीत मैदानावरती. फुल्लर लेंथ यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यावरती आलाय तो मात्र कल्पेशच्या बाट मधून हा घणाघाती प्रहार. बॉल होईल फरार. येतोय कल्पेश ब्रँडेड चौकार. फ्री हिट EBB माझाची टॅगलाईन. उघडा डोले बघा नीट. डायरेक्ट हिट केलाय, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र कल्पेश सालुंकेला परतावं लागेल. हिट केलं गेलं आणि इथे पहिला विकेटचं पतन. श्री 11 मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरोधात जितन्या 11 भातान. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस करण्यासाठी या. वन डाऊनच्या विकेट वरती बॅटर विशाल. कल्पेश सालुंकेच्या पारीचा अंत थोडा जिवारी जरूर लागू शकतो, कारण मोठमोठे स्ट्रोक यावेळी क्षितिजा 11 डवले पाडाने रोखलेत कल्पेशच्या नावाचे. रनआउट का होईना परंतु विकेट जरूर प्राप्त झाली आहे. फ्री हिटचा बॉल होता, जिथे मात्र झेल पकडल्यानंतर फलंदाजाला जीवदान असतं. चांगला फटका आहे. हवाई हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत बॉल सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय. इथे एकच धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती. रोहिदासजी शिंदे हा सामना पाहतायत, आपलं सुद्धा स्वागत. दादा लाईव्हला कमेंट तर वाचूच नाही, कोण काय कधी बोलेल याचा भरोसा नाही. चांगला फटका आहे. कार्पेट पद्धतीचा शॉट यावेळी जरूर पाहायला मिळतोय. विशालच्या बॅट मधून आहे, परंतु इथे एक चांगली सुरुवात सुद्धा पाहायला मिळते. विशालच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती जरूर येते. एका धावेच्या मदतीने 20 धावा या धावफलकावरती येतात. षटकाचा विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात 12 आल्या होत्या. द्वितीय षटक आपण पाहतोय गणेशचं एक बॉल चुकीचा आला होता, ज्याच्यावरती मात्र अतिरिक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्या दुसऱ्या क्षणी त्याने धावबाद केला होता कल्पेशला. चांगला फटका. यावेळी मात्र अतिशय चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात,
परंतु तितक्या ताकदीने केला, तितक्याच ताकदीने रोखलं सुद्धा. या बॉलला चांगली फील्ड पाहायला मिळाली. एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, स्ट्रोक डीजे. त्याचा सांघिक कोड्यातलं तिसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय बैकर. अक्षय बैकरचा पहिला बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी क्षितिजा 11 जयमान ढवलेपाडामध्ये ज्यावेळी एंटर झाला अक्षय, तदनंतर आपण पाहतो एक चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फटका सजवलाय, बॉल जाईल थर्डमॅन रिझन, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत इथे पंबल पाहायला मिळालं. दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. धावा रोखल्या जात आहेत. खरं म्हणायला गेलं तर मैदानात जितक्या ताकदीने फटके कौशलचे पाहायला मिळालेत तितक्याच ताकदीने धावा रोखल्या गेल्या आहेत. अद्यापपर्यंत आपण पाहतोय कौशलच्या बॅटमधून एकाच मोठा माल्टी हिट. प्रेक्षकांना थोडी आशा आहे की येणं अपेक्षित आहे. स्विच हिट केलाय आणि जसं मी म्हटलं तसंच आशेवरती मात्र संबोधलं. या फटक्याने कौशल गुरवणे येतोय त्याच्या बॅटमधून दमदार सिक्सर. इलेव्हन स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा टीम. पुन्हा एकदा फटका सजवलाय, लाजवाब. डिफाईनच्या डोक्यावर 1 बाउन्स, चौकार. विकेट म्हणतात. खरं म्हणायला गेला तर संयम दाखवला कौशल गुरवणे आतापर्यंत. कारण अगोदरच्या बॉलकडे तुम्ही निरीक्षणात्मक कामगिरी करायला गेलात तर कौशलच्या वाट्याला टोटल आतापर्यंत बॉल आले 8 आणि त्या 8 बॉलमध्ये 6 बॉल असे होते जिथे 2 डॉट आले आणि त्याच्यावरती 5 धावा फक्त आल्या होत्या. परंतु आता या 2 बॉलवरती मोठी स्ट्रोक जरूर कौशलच्या बॅटमधून आपण अनुभवले. एक स्विच हिट आणि डिफाईन. फटका सजवण्याचा प्रयत्न, लेंथ आणि लाईन थोडं अतिरिक्त बाउन्स केलं गेलं बॉलला. तदनंतर हा बॉल सरळ कीपरच्या हातात आपण अनुभवतोय. चला विशाल, पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी सुद्धा डॉट जरूर पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3 यावेळी समाप्ती पथावरती आलाय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 11च्या सरासरीने अद्यापपर्यंत 33 धावा. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चला जिज्ञा 11 बातान आणि त्याच्या विरोधात श्री 11 मोहाचीवाडी 33 धावा धावफलकावरती आहेत.
जितना हिरण बातान टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. विनंती करायला श्री 11 मोहाचीवाडी टीम. चला अमोल आपला कॅप्टन येऊ द्या. शेवटचा षटक आहे. पहिल्या इनिंगचा खेळ यावेळी संपुष्टात जरूर येणार आहे. परंतु या 6 बॉल वरती मोठमोठी प्रहार यावेळी करावे लागतील. ते मात्र अवधूत 11 शिवशक्ती कडाव टीमला. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना तर मैदानात समोर तगडी टीम आहे. अशा परिस्थितीत एक 12.50 ची 12-13 ची सरासरी राखणं कडाव टीम कडून अपेक्षा जरूर आहेत. आणि अशा वेळी 50-55 चा जर स्कोर फायटिंग स्कोर 4 ओव्हर मध्ये जर आला तर क्रिकेटमध्ये ती मजा सुद्धा सेकंड इनिंगला पाहायला मिळेल. परंतु असं अजूनही प्रयत्न करावे लागतील कारण आता 33 धावा धावफलकावरती आहेत. उचलण्याचा प्रयत्न विशालला उडवायचा होता. हेलिकॉप्टर अगदी खणून काढत होता परंतु सरळरित्या बॉल कीपरच्या हातात पाहायला मिळाला आणि इथे धाव कंप्लीट झाली आहे. ऑफिशियल बॅटकट लेग बायज. ओके सर. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता तो शेवटचं षटक ज्याच्या हातात आलंय तो मात्र प्रथमेश. श्री गणेशाचं हे पहिलं नाव परंतु शेवटचं षटक त्याच्या हातात दिलंय. परंतु चांगली कामगिरी सुद्धा मी म्हणेल मैदानात त्याच्याकडून होतीये. एक लेग बाय झाली त्यानंतर एक डॉट पाहायला मिळालाय. हवाई हल्ला चढवलाय. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र कौशल गुरवच्या पारीचा अंत. आणखी एक विकेट गमावली आहे. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच विकेट आली. विकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय अब्बी देवगरे आता सध्या मैदानात आहेत. चांगला फटका अभिच्या बॅट मधून यावेळी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल. वाईडचा इशारा. समीर दाभने थोडं कंट्रोल करा आता. वाईडच्या मारणे का अतिरिक्त बोनस.
चांगला फटका आहे. यावेळी एक धाव कंप्लीट झाले. दुसरी साठी प्रयत्न आगे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यावेळी कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. समीर दाबणे यांच्याकडून जर या बॉलवर षटकार आला तर तब्बल 500 रुपये. विशाल संधीचं सोनं करा. त्या व्हाईट बॉलकडे आम्ही जेव्हा लक्ष नाही दिलं तेव्हा समीर दाबणेच पारितोषिक लावत होते. असो, हा बॉल आलाय डॉट. इथे इनिंग मात्र संपली आहे आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले 38. विजयासाठी 39 धावसंख्येची गरज आणि भावड्या यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आता चला दोन्ही टीम वरतीच या, स्टेजवर या. टॉस केलाय तो मात्र बावड्याने. टॉस कोण जिंकलं? बावड्या. बावड्या टॉस कोण जिंकलं? जितण्या 11 बातान. निर्णय कळवा. 4 ओव्हरची मॅच असेल. यस, येऊ द्या निर्णय, काही हरकत नाही, परंतु लवकर द्या. आणि चला इनिंग मध्ये परिवर्तन आपण या ठिकाणी घडवूयात. मायक्रोफोन वरती आता आवाज ऐकाल पुन्हा एकदा. महाराष्ट्राचे बुलंद तोप प्रवीणजी दुगाडे सर. चलिए मैच की तरफ हम जाएंगे। ढवड़ेपाड़ा बनाम अवधूत 11 शिवशक्ति कड़ाव क्षितिज 11 ढवड़ेपाड़ा, जिनको चेस करने हैं 4 ओवर में 39 रन प्रति ओवर, तकरीबन 10 की औसत से रन चेस करने हैं। तो पिछली 4 रातें यहाँ पर ये श्रृंखला चल रही है। कई टीमें खेली है, कई टीमों के 12th मैन को मैंने देखा अपने खिलाड़ियों के नाम को बताते हुए, लेकिन हर 12th मैन की एक ख्वाहिश होती है, एक सपना होता है कि वो टीम के अंदर कब होगा, क्योंकि टीम के अंदर उसका रहना उसका एक सपना होता है। मैंने 2-3 12th मैन ऐसे देखे हैं मेरे क्रिकेट कमेंट्री करियर में जो बड़े बड़े प्लेयर आज बन चुके हैं। उनमें से पहला नाम आता है सुनील चावरी। सुनील चावरी को मैंने 13 बार मेरे सामने 12th मैन रहते हुए देखा है। ओपन की टीम का, ओपन की टीम के साथ घूमते थे 12th मैन बन के। लेकिन आज पिछले साल हमने देखा ISPL जैसी टूर्नामेंट वो खेले, कई अच्छी पारियां उन्होंने खेली। एक है नाहवा के मनीष घरत जो आज ओपन करते हैं नाहवा टीम ग्रामीण टीम की तरफ से, जिनको मैंने कई बार 12th मैन की भूमिका में देखा। अब मैं कड़ाव के 12th मैन को देख रहा हूँ। पिछले 6 सालों से वो 12th मैन बनकर इस टीम का ईमानदारी से काम निभा रहे हैं। आगे जाके वो भी अच्छी तरक्की करे, इस उम्मीद के साथ इस श्रृंखला में हम आगे जाएंगे। ढवड़ेपाड़ा का ये 12th मैन कभी अंदर रहता है, देखा है मैंने, पूरी तरह से बाहर नहीं है। रोहित, जिनको मैंने इंडियन बर्गर खिलाया आज की रात, क्योंकि वो ताकत वो पाले और टीम के अंदर मुझे अगली टूर्नामेंट में, अगली श्रृंखला में वो कड़ाव की तरफ से नजर आए।
अकोलवाड़ी टीम यहाँ पर आ चुकी है, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन फिलहाल स्वर्गीय रविंद्र किशन दिघे स्मृति ट्रॉफी 2025 मुख्य ऑर्गेनाइजर अजय रविंद्र दिघे, उनके बेटे ने बहुत अच्छा काम किया। संकेत जी भासे साहब ने भी कहा अपने भाषण में। नदीम खान साहब ने भी कहा कि ऐसा दोस्त मिलना काफ़ी मुश्किल होता है और सच्चे दिल वाला अजय हमें मिला है दोस्ती की दुनिया में, तो ये हमारी खुश नसीबी है, उन्होंने भी अपने भाषण में कहा। लेकिन फिलहाल 39 रनों का लक्ष्य स्पीड अप करना ज़रूरी है। बैकफुट में जाके इस गेंद को खेला, स्क्वायर कट, गेंद जा रही है डीप थर्ड मैन और पॉइंट के बीच में से, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। के बाहर ये 4 रन आते हुए और इन 4 से खाता खुल चुका है ढवड़ेपाड़ा टीम का और बल्लेबाज सुनील का। 100 रुपए का इनाम है अगर महेश दामड़े इनकी तरफ से दोबारा बाउंड्री आती है तो। ये गेंद और सीधा खेला है मिड ऑन के ऊपर से, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, लगातार दूसरी बाउंड्री। महेश दामड़े 100 की हरी पत्ती लेकर आइए है। यहां पर सुपर 5 के जब मुकाबले शुरू होंगे तब मुझे लगेगा कि ये टूर्नामेंट अब अंतिम चरण में आ रहा है। महेश दामड़े इनकी तरफ से कौशल गुरु को विकेट अगर मिलता है तो 100 रुपए का इनाम है। लेकिन 2 बाउंड्रीज आ चुकी है लगातार बल्लेबाज सुनील के बल्ले से। 39 का पीछा करते हुए 31 की अभी भी जरूरत और ये लगातार तीसरी बाउंड्री आती हुई। 100 ओवर में आए हैं 12 रन। कड़ाव टीम अब आ चुकी है। अवधूत 11 शिव शक्ति कड़ाव, क्षितिजा 11 ढवड़ेपाड़ा के खिलाफ अब संकट में आ चुकी है क्योंकि 39 रन स्कोर बोर्ड पर अपोजिशंस को बनाने हैं और उनमें से 12 आ चुके हैं। 27 की दूरी अब तय करनी है। बची हुई गेंदे है 21। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर चौथी गेंद करेंगे। लगातार 3 बाउंड्री जरूर आई थी, यहां पर विकेट मिल सकता था जिस तरह कल्पेश साळुंके के जो फ्री हिट की गेंद पर रन आउट हुए थे। फ्री हिट वाली गेंद थी और वहीं से स्कोरिंग ग्राफ जो था जो ऊपर जा रहा था वो एकदम से नीचे आया था। शिव शक्ति अवधूत 11 कड़ाव का। मैच डॉट गेंद है ये। मैच देखना जरूरी होता है हम कमेंटेटर्स के लिए, भले ही माइक्रोफोन पर ना हो, लेकिन पहले सत्र में हमने वहीं से देखा मैच को। यूटर्न ये लगातार दूसरी डॉट गेंद वापसी की है। 21 में 27 की जरूरत थी, अब 19 में 27 की जरूरत। 19 में 27 की जरूरत। मैच अभी खत्म नहीं हुआ है। क्रिकेट में हर प्रेडिक्शन फेल हो जाता है। प्रेडिक्शन करना गलत बात है, भविष्यवाणी करना क्रिकेट में बिल्कुल गलत माना जाता है। लेकिन 12th मैन ने कहा भाई 2 डॉट तूने ली है, तीसरी भी डॉट ले ले, डॉट ले ले, डॉट ले ले। लेकिन बल्लेबाज भी कोई कच्चे गुरु का चेला नहीं है। 2 डॉट के बाद एक कड़ा प्रहार मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। 12 और 6 बने 18। 21 रनों की जरूरत है बची हुई 18 गेंदों में। 7 की औसत टेनिस बॉल में उतनी ज्यादा नहीं है। आकिब भाई हमारे मैच देख रहे हैं, मैच का मजा ले रहे हैं और आकिब भाई के लिए और इस टूर्नामेंट के लिए खोपोली के हमारे मुस्लिम भाई बेकरी वाला, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। आकिब भाई स्वागत है आपका, हम उनकी शुभकामनाओं को भी स्वीकार करेंगे। अरे चलेगा भाई। नए गेंदबाज
6 बॉल 1 रन जिन्होंने बचाया था वो नीतू माड़ी गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। कड़ाव टीम में एक सशक्त टीम है, 4-5 ऑलराउंडर तो हमेशा इस टीम में खेलते हुए हमें नजर आते हैं। यहां से गेंद और बल्ले के बीच अगर गेंदबाज मेहनत करे तो कड़ी टक्कर होगी, लेकिन फुल टॉसेस शॉर्ट ऑफ लेन गेंद तो इनाम आ चुका है महेश दाभणे। इन्होंने जो बाउंड्रीज के लिए जो इनाम लगाया था 100 रुपए वो आ चुका है। रिवर्स दागने की कोशिश, डॉट गेंद आई है। 18 गेंदे 21 की जरूरत थी, अब 17 गेंदे 21 रनों की जरूरत। ये डॉट गेंद खेली बल्लेबाज सचिन ने। 17 गेंदे 21 रनों की जरूरत। देखिए मैच टेनिस बॉल क्रिकेट आज इतना ग्लोबल हो चुका है कि किसी भी टीम के कंधे झुके हुए नहीं होते किसी भी पोजीशन में। सचिन किवड़े जिन्हें अपने जीवन में मैन ऑफ द सीरीज के तौर पर 8 बाइक इन्होंने जीती हैं, और जो सुनील है उनको 6, कुल मिलाकर इस टीम में इन दोनों को मिलाकर 14 बाइक आ चुकी हैं इस टीम के लिए। 14 बाइक, 14। मैंने तो बचपन से साइकिल भी नहीं चलाई और इन्हें परवरदिगार ने देखिए कैसे मौका दिया 14 बाइक चलाने का। बॉलर शायद बॉलिंग मार्क के ऊपर आ चुका था। तो टोटल आ चुका है 19 रन। 20 की अभी भी दूरी तय करनी है। गेंदे बची है 16। और यह बहुत जबरदस्त लेट कट खेला बल्लेबाज सुनील ने। अंतिम क्षणों तक गेंद के ऊपर से नजरें नहीं हटाई, क्योंकि ऐसा शॉट खेलने के लिए अंतिम क्षणों तक गेंद पे नजरें रखना जरूरी रहता है। और क्रिकेट में जो मैं हमेशा कहता हूं, देखो जानो परखो और बाद में खेलो। डीजे इन 4 रनों से 16 में 20 की जो जरूरत थी, अब 15 में 16 की जरूरत। रिवर्स स्वीप, एक दुधारी तलवार है लेकिन उसे चलाया। गेंदबाज की गर्दन कटी क्योंकि ये शॉट हुआ सक्सेसफुल सुनील का। एक और बाउंड्री आती हुई। 15 में 16 की जरूरत। फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश सुनील द्वारा। दुधारी तलवार जरूर मैं इसे कहता हूं, लेकिन कुछ ऐसे बल्लेबाज है टेनिस की दुनिया में जिन्होंने इस हथियार का इस्तेमाल गेंदबाजों के खिलाफ काफ़ी अच्छा किया था। क्विक एक्शन रिवर्स स्वीप। सीनियर खिलाड़ी अगर हम देखें, सीनियर खिलाड़ियों की बात करें तो उरण के संदीप पाटिल, पप्पू, छोटा पप्पू, छोटा पैक बड़ा धमाका, इन्होंने इस शॉट का इस्तेमाल अपने करियर के शुरुआत में बहुत बेहतरीन तरीके से किया था और इस शॉट की वजह से वो काफ़ी फेमस हुए थे। जिस टीम ने पहली बार व्यावसायिक टीम को हराया ग्रामीण टीम के तौर पर, अजनबी ओवड़े उनके कप्तान जो थे संतोष मात्रे, इन्होंने भी इस रिवर्स शॉट को काफ़ी बेहतरीन तरीके से खेला था रायगढ़ टेनिस की दुनिया में। गेंदें बची है 12 और 11 रनों की ज़रूरत है। 12 और 11, 1 और 1 मिलता है तो 2 होता है, 1 और 2 मिलते हैं तो 3 होते हैं। ये आंकड़ों का खेल इसलिए मैंने बताया, जिन्हें प्रति रतन खत्री कहा जाता है वो इस वक्त मंच पे आ चुके हैं, अमित तुपे साहब। इसीलिए मैंने बताया कि जोड़ियां किस तरह से लगाई जाती है, किस तरह से पैसा कमाया जाता है। भावड़े नहीं, भावड़े सीधा साधा इंसान मुझे नजर आते हैं हमेशा। नरेंद्र कुमार साहब यहाँ पर आ चुके हैं, श्री 11 के फ्रेंचाइजी, श्री 11 मोहा चिवाड़ी, काफी अच्छे दोस्त हैं हमारे नरेंद्र कुमार साहब। स्पीड अप कीजिए, बार बार हम कह रहे हैं, लेकिन अंपायर्स की भी ये जिम्मेदारी है, ये जिम्मेदारी हमारी ही नहीं।
हाँ, अंपायर के जो पेमेंट होगा उसमें 5% 10% कटौती होनी चाहिए। समय अगर ज़्यादा लिया जाता है, अंपायर अगर इंस्ट्रक्शन ना दे रहे हो तो। दूसरा रन यहाँ पे चुराया है। सामने वाली टीम देखिए, ढवड़ेपाड़ा टीम ये जानती है कि कड़ाऊ टीम ने एक मुकाबले में उनके गेंदबाज ने 6 में 1 नहीं दिया, 7 में 1 उनके गेंदबाजों ने, 7 में 1 ना। तो ऐसे में उनके गेंदबाजी एक ताकतवर है। भले ही हमें 12-11 का समीकरण आसान है, लेकिन फिर भी पहले को दूसरे में उन्होंने कन्वर्ट किया। 12 में 11 की जरूरत थी, 2 रन आए थे। 11 में 9 की जरूरत थी, फिर डॉट गेंद आया। 10 गेंदे, अब 9 रनों की जरूरत। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर, 10 गेंदे 9 रन, कंपलसरी चेसिंग। मैच है भाई, क्रिकेट है जो रंग बदलने में देर नहीं करता। ये लटक गए हैं, गेंद हवा में है। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने इस कैच को लपका, रन बॉल। अब ये मैच आ चुका है। 9 गेंदे 9 रन, ठोक दीजिए। बादन टीम डिसीजन, इशारा कीजिए। बादन टीम, बादन ने टॉस जीता है अगले मैच का। जरा इशारा कीजिए, आपका क्या डिसीजन है। पीली जर्सी वाले ये खिलाड़ी तो मुझे नजर आ रहे हैं, लेकिन डिसीजन का इशारा नहीं कर रहे हैं। मैं आकिब साहब से गुजारिश करना चाहूँगा कि श्री 11 मोहाचीवाड़ी के फ्रेंचाइजी नरेंद्र कुमार साहब को इस मंच पर सम्मानित किया जाए। तर नरेंद्र कुमार साहेब श्री 11 मोहाचीवाड़ी यांचे फ्रेंचाइजी, यांचे पॅकर यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर ना बॉल, अभी ये मैच आ चुका है। 9 गेंदे 9 रन। नौ गेंदे 9 रन की जरूरत थी, अब सिंगल आ चुका है। 8 गेंदे 8 रन। मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों। हमारे भावड़े के भाषा में कहा जाए तो हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज ड्रामा मैदान जंग में जारी है। अकीब सर यहाँ पर आ चुके हैं। अकीब जो कि कर्जत शहर शिवसेना अल्पसंख्यक प्रमुख है, ओहदा है उनके पास शिवसेना का, जो महायुति गठबंधन में सत्ता में है। डॉट गेंद आई है। देखिए, कड़ाव टीम संघर्ष करना जानती है। लड़ाई लड़ो, लेकिन उस जज्बे के साथ जिस जज्बे के साथ बाजी प्रभु ने लड़ी थी। लड़ाई लड़ो उस जज्बे के साथ जिस लड़ाई को लड़ा था तानाजी ने। लड़ाई लड़ो उस संभाजी की तरह जो लड़ते लड़ते कभी हारा नहीं था। शेर सिवा का छावा था। सुपर डुपर हिट रही है ये फिल्म, विकी कौशल। सचमुच इस एक्टर को देखते हुए ऐसा लगता है कि छत्रपति संभाजी महाराज फिर हमारे सामने आ चुके हैं पुनर्जन्म लेकर। 4 रन दिए हैं।
क्योंकि 1 रन है, 5 गेंदें अगर गेंदबाज मेहनत करे, लेकिन 80% जीत के द्वार पर दस्तक दे रही है क्षितिजा 11 ढवड़ेवाड़ा। ये सिक्सर नहीं आता तो मजा आता, लेकिन किंतु परंतु हम नहीं कह सकते क्रिकेट में, और किंतु परंतु के बगैर क्रिकेट भी नहीं होता। और ये देखिए शॉर्ट थर्ड मैन पर एक आसान सा कैच था, लेकिन इस मैच को जीता क्षितिजा 11 ढवड़ेवाड़ा ने इस बाउंड्री के तहत। चलिए भातान टीम, क्या फैसला किया है आपने? बैटिंग